नमस्कार मंडळी. माझ्या हातात बघताय काय आहे? हे आहे केळफूल, ज्याला आपण रानमेवा रानभाजी असंही म्हणतो. ह्याच्यापासून मी आता ही फुलं बाहेर काढत आहे. तर ह्या केळीच्या फुलापासून आपण काय काय बनवू शकतो ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. केळीचं हे जे फूल आहे त्याच्यावर एक ती चॉकलेटी कलरची जी पानं असतात ते पानं करून त्याच्यातली ही केळीची फुलं किती छान आहेत ना केळफुलं ही. ह्याच्यापासूनच पुढे केळी तयार किती होतात. सुंदर आहे. वास आणि जेव्हा खूप केळीचं छान फळ येतो ह्या कापायचं ना, फुलांचा. तेव्हा जे पुढचं फूल असतं ह्याच्यापासून आपण ते काय काय केळफूल बनवू आपण शकतो असंच रानमेवा, किंवा ह्याचा वापर रानभाजी काय म्हणून करतात काही बनवू शकतो. तर ग्रामीण बघा भागात, मी काय कोकणात बनवलंय. ह्याचा काय काय चला तर उपयोग बघूयात. होतो हे बघा तुम्ही मी मला कसे कमेंट करून केळफूल सांगायला काढते. विसरू नका. हे जो केळीचा पान असतो जांभळ्या कलरचा, ह्याला असं काढून घ्यायचंय. आणि मी जे जेव्हा बनवलंय ह्या केळीचं फुलापासून घट हे करतो, तुम्ही केळफूल कट नक्कीच करतो बघा. ना, तेव्हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. चिकट रस पडतं, गळतं. आणि तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर, त्याच्यापासून सबस्क्राईब सांभाळून करायला राहायचं, विसरू कारण नका. ते जर ड्रेसवर पडलं तर आपला ड्रेस साडी खराब होतं त्या डागाने, लवकर निघत नाही. हे असं हे केळफूल पण काढायचं. ह्याचा मी बनवलाय मस्तपैकी गजरा. आणि तो गजरा मी हळदी कुंकूला जाताना केसात माळला आहे आणि माझ्या मैत्रिणीलाही बनवून दिलेला आहे. हे बघा किती सुंदर दिसतो गजरा. बाय.